असं करू नको. तुझ्या पण काय नसत नाही पावसात घरी जातील ना. पण बरोबर शब्द पाहिजे. बरेच कोण विचार कसं मरमा त्याच्या खांदून त्याची परत खांडगावची कशी कवन काढली त्याच्याची भारी म्हणता मागवलं लागलं. मेरी झोपड़ी के भाग आज भूल जाएंगे राम आएंगे. मेरी झोपड़ी के भाग आज भूल जाएंगे राम आएंगे. मेरी झोपड़ी के भाग आज भूल जाएंगे राम आएंगे. मेरी झोपड़ी के भाग आज भूल जाएंगे राम आएंगे. राम आएंगे ओ राम आएंगे आएंगे राम आएंगे. राम आएंगे
आता ह्याच्यावरी बोलूया. मगाशी बोलले की पवार बुवांवरती काय गाणं घेतलं नाही. बुवा कर्णानंतर जर दानशूर कोण असेल तर माझा पवार बुवा. माझ्या कारण त्या माणसाचं गीतामधून आपण नाही एवढं कवन करू शकत बुवा. एवढं त्यांचं कार्य भजनामध्ये आज 10 वर्ष, जास्त नाही 10 वर्ष त्यांची माझी गोष्ट आहे. अगदी जीवा पाडली बायकोवर प्रेम नाही करा एवढं त्यांच्यावर प्रेम करते. समजलं ना? तर तू कोणाबद्दल किती गुण सांगाल बुवा त्याच्याबद्दल गुण नाही म्हणू शकत एवढी. माझी मर्जी ना, मी तुला घेता. वाढविला मान हो, भजनी भुवनचा वाढविला मान, संजय पवार खंबाळाची शान, संजय पवार खंबाळाची भजनामध्ये म्हणा बुवा, बाकी समाजसेवी म्हणा. आज संजय पवार बुवा आणि बुवा तुम्हाला खास सांगतो, आज जे महाराष्ट्र प्रासादिक भजन मंडळ आहे त्याची तुमच्याकडून गजरासाठी मग 250 बाकी आहे. 250 बाकी आहे. सदानंद पवार दोन्ही बुवा 250. हे गीत पवार बुवांच्या लेखणीत तयार झालेलं आहे. एकदा माझ्या बुवांसाठी जोरदार झाला. आमच्या गौरवचा बैलगाड कार्तिकच्या ना बारशाला बाहेर कार्यक्रम काढायचा होता, पण ती विघ्न पुढे कारण गौरव या ठिकाणी बसलाय त्याचा पाठीवर साजरा करायचा होता. बारशाला तुमची मंगळाची बारी बघितली आईसोबत गौरवनी मला सांगितलं होतं, म्हणून त्या कार्तिकसाठी गाणं हलवा पाळणा पाळणा तान्या बाळा Yeah.
प्रभू मुळीचं रे काना माझ्या मना तुझ्यासाठी 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 पिनूसाठी गेला ना पिनूसाठी काय म्हणतो तुझी थटा तुझी मस्करी श्रीहरी पिनू 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 तुझ्यासाठी गाणं तुझी थटा तुझी मस्करी काना तुझे रीत नाही बरी रीत काना तुझी रे नाही बरी ये बाई ग पिसली माझी बांगडी ये बाई ग पिसली माझी या ठिकाणी आमचे सुंदरीवाले हा सुंदरीवाल्यांसाठी या ठिकाणी पारितोषिकाला धन्यवाद धन्यवाद महाराष्ट्र माझा महाराष्ट्र माझा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा आमच्या टीमकडून पण 200 पारितोषिकाला धन्यवाद.
बघा मगाशी बुवाने घाई केल्याने लग्न लावची पण लग्नाची स्टेप बाय स्टेप लावची असते. आता बघा पहिली हळद असतात गावाक लग्नामध्ये जी अशी मांडव सोडलो पताके लागल्या सारवण झाला पहिल्या मंडळांनी कणो काढला नाही की वाटतं लग्नाचा मग खणस बिनस फोडला नाही की लग्न वाटतं. पण मुंबईमध्ये कसा मुंबईमध्ये सकाळी डांगू दुपारी डांगतू रात्री सांगसू. मुंबईमध्ये काय काय शिकली लोक मुंबईमध्ये काय काय शिकलेली लोक हॉलवरनं हनीमून लागत हॉलवरनं पण लग्न ही गावातच असतात. आणि मुंबईत बघा मुंबईमध्ये भुकेट आहे भिकाऱ्यासारखं गोल फिरवून खायचं हैताट लोणचा पापड मिरची गोल भिकाऱ्यासारखा. आणि मुंबईमध्ये कसा खाणारे फिरत असतात आणि वाटणारे एका जागेवर असतात. पण गावात कसं नाही गावात खाणारे एका जागेवर असतात आणि वाटणारे फिरत असतात. ही संस्कृती आपली. पण मगाशी बुवारी पण गीत म्हटला नाही पण त्याका गीत कसे गायका गीत लग्नाचे गीत या ठिकाणी सादर करतोय. दुसरी म्हणता गुलाबी साडी गुलाबी साडी गुलाबी साडी या ठिकाणी 100 रुपये धन्यवाद धन्यवाद. हा तिसरी म्हणता दादा तू म्हणशी दुनावलेलो असता शिरसाड सारखं लक्षात येत नाही त्याच्या हळद लावताना कशी हळद लावतात ते बघा. दुनवड दुनवड दुसरी म्हणता तुका कसं बाजूला सांगता हळद लावताना हात हळद लावताना हात पण लग्नात ना पहिली हळद होती ती वेगळी होती. आता ह्या फॅड कोणी आणल्यानंतर समजत नाही लागणार. जवळजवळ 20-25 किलो हळद अख्ख्या चाळीवर नाही की खळ्यावर हळदच हळद. पण एक लक्षात घ्या आजपासून तुम्ही मार्क करा जो रात्री हळदीत असतात तो सकाळी लग्नात नसतात. तिचे आंबेळे सकाळी असं काय करतात डोळे फिरवून असतात. मग बघा कशी पहिली गाणी लागायची आहे का नवरो बाहेर गावात जायचं त्या ठिकाणी साऊंड वाले काय म्हणायचे बघा. रोंजन हा जंत्री वाजती मोरे घरती नाचली घरती नाचली रोंजन हा जंत्री वाजती मोरे घरती नाचली घरती नाचली नवरा आला देवापाशी नवरा आला देवापाशी नवरा नवरी कशी नेशी नवरा नवरा कशी नेशी हे माझ्या देवाची बहीण नवरी लग्नाची वेगळीच आहे. मग नवरो दुसऱ्या गावात गेलाय आणि ती नवरी असता ना नवरी ती एका वेळेस कोणची असतात भक्ता जिलेबी मागता लागली तर तिची मैत्रीण म्हणतात की का साधच घे एक रोळशी साधच घे एक रोळशी. नवरामच्या देवगडच होतो शिरसाड बुवांसाठी बागलला गेलेलो आमच्या करवल्याने चालूच केल्याने आमच्यांचे दोन सुधीरवाला फॉर्म मध्ये गेलो आई डायपर बदलून गेलो ये लवकर मांडायचे ना चालू नाही करणार किती पुस्तक तो बघूया आता मला लवकर ये. हा ह्याचा कसा माहिती आहे या ठिकाणी लग्न लावतोय आणि थोडं विचारायला घेतो.
नंतर मग पूजा नवरो नवरोइलो बघितलाच नाही. बघितलंच नाही नवरोइलेलो नवरोइलो असं आणि मग परतवा नाव बी ह्याने घेतला परतवा बघा कसा गाणं असता टन वाजलं मटण शिजलं टन वाजलं मटण शिजलं खाताना डोकं तयार मग आज परतावून करून दिलं. नंतर मग पाच परताव झाले की काय असता यांचा पण असाच झाला होता पहिली आताची लक्ष्मी आली तर पहिली त्यांची गौरवदादा तुला माहिती आहे पहिली 2 लग्न केली होती हाऱ्याला जायचो नाही तो हाऱ्याला जायचो नाही पहिली गेली ती शाळा मास्तरीण केली शाळा मास्तरीण केली आणि असं सगळं परतवण झाला पूजा बिजा झाली आणि काय एका रूम मध्ये टाकलं रूम मध्ये टाकल्याबरोबर ती बाई कशी दिवसभर का बोलायची ना शाळेमध्ये दिवसभर ती पोरांना शिकवायची काही झोपेत दाबलायचो झोपेत दाबलायची म्हटल्याबरोबर रूम मध्ये टाकल्या बुवाने हात टाकलेला ना हात टाकून जाणार असं ती बाई म्हणली कुणी कोणाच्या दप्तरात हात घालायचो ना जो म्हणतात त्या दप्तरात म्हणतात सगळ्या दप्तरात वही दप्तरात पुस्तका दप्तरात पेन म्हणतात मागचा दप्तरात झाला कंटाळा बाबा फोन केला मी पेडणेकर बाबा हिला धरलो ती बाई रात्रभर तुझ्या थांबत असतात कॅन्सल म्हटलं लग्न आता घटस्फोट देऊन टाक नंतर दुसरा फोन केला ती होती गेली फोनवाली बरं ती पण दिवसभरची बोलायची ना ती दिवसभर बोलायची ती रात्री ती झोपेत दाबडायची पुन्हा एका पूजा बिजा झाली वर्तमान झाला पूजा झाली एका रूम मध्ये टाकल्याबरोबर हा टाकलं नाही पण टाकून जाणार तो सर ते बोंबाटले ईश्वर सगळी लाईन घेत आप बाद में ट्राय करू म्हणतात त्याची बढिया बाद में ट्राय करू म्हणतात ही काही दुसऱ्या दिवशी माका फोन केला पेडणेकर बॉस असा लफडा झाला हे काही आम्ही घटस्फोट दिलो आणि आता त्याची लक्ष्मी आता ती पिकनिकला गेलं तर काय बुवा सध्या पुरुषांबरोबर बारा कमी असतात मंगला लेडिया ह्या दोघांबरोबर बाहेर येऊ घेण्यासारखा म्हणजे ह्यो विषय पण माहिती नाही बुवा तुमका पण माहिती नाही आणि त्या लोकांची गेली ट्रिप पिकनिक गेली म्हणजे पिकनिक चालली होती मंगला चव्हाणची सगळे लेडीज मंडळी रिया मिस्त्रीची लेडीज मंडळी तो खास ना त्यांचो मी पण येणार नेसवला साडी नेसवला घेऊन गेले पिकनिकला बरं आता त्या महिला मंडळामध्ये आता हो कसं तो वावरून लागला गंगावन वगैरे पाहायला लावी बघा तो गंगावन तिकडेच विसरून गेले गणपती पुढ्यात त्याला गंगावन लावायचो गंगावन लावायचो म्हणताना पिकनिकला गेलो पिकनिक गेलो साडी बिडी एका नेसवला नाही ह्याचे वांदे ना ह्याचे वांदे यायचे ह्याचा हिला निराण फुगत दिला घाईच्या आडगाव सारखंच ना तिथे पाटणा बुवा बघून द्या घेतला तर कसं सगळ्यांची नजर चुकून गेलं काय घाईच्या तरी ती एक तरी म्हणतात लेडीज कोरत होती ती बाहेर म्हणतात तू तुका महिनो तुला काय सांगत महिनो निराणीला फुगत असा निराण फुगत दिला एक जण होती आता बाहेर म्हणतात किती महिनो हो कपाळ महिनो फेटो काय जाम होईल तिला फक्त ते जाऊन बसणार म्हणतात माझं म्हणतात 9 महिनो तर म्हणतात बसल्याची म्हणता पाय 9 महिनो म्हणतात पाय म्हणता भारी मला कंटाळ होतं अरे मी तसं बाहेर खाली बेबोल बाहेर करत नाही
तू करू लावले तू करू लावला पण ही खरोखर मुलं तो मुलगा एवढा हुशार आहे. आता आमच्या बाजूला तिथे माझं पुतण्या आता एवढे दिवस भरण्या केल्याने ते म्हणतात नाना म्हणतात मला सायकल घेऊन दे. मग मी सायकल घेऊन दिली पण तुला शिकूक मला वेळ नाही म्हणजे काय सायकल घेऊन दिली कोण आणि काही चवाट्या घेऊन गेले. तर त्याच्या बाबतीत मला भावात सांगितलं मला त्याला शिकव पहिलं सायकल चालू पडा द्यायला पाहिजे. हुशार शिकलो सायकल पहिलं सायकल शिकलो नंतर एक राऊंड मारून गेलो नंतर बघ म्हणता पप्पा 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 बघ म्हणता हाताशिवाय म्हणजे हात उचलून दाखवू लागलो. पप्पा बघ म्हणता हाताशिवाय. पुन्हा दुसरा राऊंड गेलो दुसरा राऊंड मारून गेलो पाय उचलला. पप्पा बघ म्हणता पायाशिवाय पायाशिवाय म्हणजे पाय उचलून दाखवू लागलो. पप्पा मोठा आनंद झाला पप्पाला आणि त्याचा पण. पुन्हा तिसरा राऊंड मारून गेलो. पप्पा बघ म्हणता हाताशिवाय आणि पायाशिवाय म्हणजे पाय पण उचलला आणि हात पण उचलला. बघ बघ म्हणता पप्पा म्हणता हाताशिवाय आणि पायाशिवाय. पुन्हा चौथा राऊंड मारून गेलो म्हणता पप्पा बघ बघ म्हणता दाताशिवाय दाताशिवाय. मग ती आजीची बरी आहे प्राणी प्रेम एवढं प्राण्यांवरती प्रेम करता. आता जर उंबारण्यात गेला त्याच्या घरी जवळजवळ 10 गुराव आणि कमीत कमी 4-5 कामाकडे 5-6 बकरी होत. एवढं प्राणी प्रेम आहे. एक बकरी आहे ना ती एक बकरी एवढी बुवांच्या माणसोळी झालेली आहे प्रथमेश एवढी माणसोळी झाल्या ना बुवाकडे जाणार त्याची पाठ नाही ना भॅ करत. आणि बुवा आमच्या गावात होता कुळद्यासाठी आमच्या गावात होता त्या बुवांची आजी काय म्हणता अरे पेडणेकरांकडे चालले ना बघून टाका ती काय म्हणता बकरी. इलो वैभवाडीचं इलो उंबारण्याच्या स्टॉपवरती गाडी इली गाडीवाल्याने हात दाखवला गाडी थांबली. गाडी थांबल्यावर कंडक्टर म्हणता बुवा म्हणता वळती तो कंडक्टर म्हणता तुका घेईन पण म्हणता बकरी घेणार नाही. बकरी पुन्हा घरी नेऊन बांधून इलो. बांधून इल्यावर आजी विचारता म्हणता काय झाला जा म्हणता कंडक्टर म्हणता गाडी बकरी घेत नाही. तर म्हणता मग त्यात काय मोठा म्हणता भेटी म्हणता माझी घोंगडी आहे ना ती म्हणता तिच्या पाठीत टाकणार म्हणता आणि घेऊन जा. घोंगडीच्या त्या घोंगडी घेतला बकरीच्या पाठी टाकला आणि इलो स्टॉपवरती इलो. पुन्हा दुसरी गाडी आली हात दाखवला गाडी थांबली आणि बुवा त्या बकरी घेऊन कंडक्टरच्या पुढ्यात ना ड्रायव्हरच्या मागच्या सीटवरती गेलो. मागच्या आडव्या सीटवरती बसल्याबरोबर कंडक्टर इलो. कंडक्टर म्हणता तिकीट म्हणता 1.5 म्हणता कुंभूरला देवा फुल म्हणता माझी हाफ म्हणता या घोंगड्याखाली म्हणता माझी आजी आहे कमरेचा म्हणता तिला प्रॉब्लेम आहे. दीड घेतला दीड तिकीट घेतला आणि फणसगावात गाडी गेली. फणसगावात तो चढावा करू फणसगावात घाडाच्या वरती त्या चढावा गाडी गेल्यावर त्या ड्रायव्हरने घेर बदलला. घेर बदलल्यावर बकरी घाबरली. बकरी घाबरल्यावर गाडकान चालू केला भुरकुल लँडका टाकून लागली. ड्रायव्हरच्या सीट पास म्हणजे ड्रायव्हरच्या सीट मागच्या सीट पासून कंडक्टरच्या पायावर लँडका कंडक्टर म्हणतो होते माझा तुमच्या आजीच्या गळ्यात काळ्या मणीची माळ तुटली होता. मणी म्हणता माझ्या पायावर गेली गजर सादर करतोय आणि गजरच्या माध्यमातून मनोरंजन करणारा एक पंचरत्नांची आमच्या लंडन रिटर्न भजन सम्राट यशवा पाटील यांचा एक सुंदर असा अजरामर गीत यात सादर करतात. पंढरीच्या वाळवंटात फुल ब्रिगेडचा मांडीला पंढरीच्या वाळवंटात फुल ब्रिगेडचा मांडीला पंडितांचा सामना ठरला संतांच्या विरुद्ध पंडितांचा सामना रंगला. भला
ह्या ठिकाणी पूर्ण गजर घेत नाही मी दुसरा गजर सादर करतोय विठ्ठल 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 रखमाई रुसली पांडुरंगावरी होतिया रखमाई रुसली पांडुरंगावरी होतिया संतांच्या दरबारामध्ये संतांच्या वाहीमध्ये संतांच्या घरी भगवंत पांडुरंगाने काम केलेलं आहे म्हणून विमान पाठवले तो देवाला विमान पाठवले तो देवाला त्यात काय तुला धन्यवाद झाला त्यात काय तुला धन्यवाद झाला बऱ्याच झालेला आहे कारण आता पब्लिक उठायला लागले तुम्हालाही मजा करायला मिळाली पाहिजे
हा